आज या ठिकाणी महाबोधी महाविहार मुक्त करो, BT1 रद्द करो, दीक्षाभूमी सौंदर्यीकरण बिना विलंब सुरू करो, हा या ठिकाणचा 35वा दिवस संविधान चौक येथे आंदोलन चालू आहे। तरी महाराष्ट्र शासन, या शासनाचं लक्ष, बिहार सरकारचं लक्ष या कुठल्याच आंदोलनावर नाही आहे। जवळजवळ 6 महिने होऊन जात आहेत, तरी सर्वांचं लक्ष वेधण्यासाठी आज या संविधान चौकामधून आज दिनांक 4/8/2025 रोजी दुपारी या ठिकाणाहून समता मोर्चा जिल्हा अधिकारी कार्यालय नागपूर या ठिकाणावर देण्यासाठी सर्वांनीच या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे। या ठिकाणी भरगच्च पब्लिक, सर्व बौद्ध उपासक उपासिका, भिक्खू भिक्खुनी संघ सर्वांनीच या समता मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे, असं दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम, महिला सशक्तीकरण, भिक्खू भिक्खुनी संघाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे। तेव्हा सर्वांनी आपण लवकरात लवकर संविधान चौकामध्ये जमा व्हायचं आहे। अवघ्या थोड्याच वेळामध्ये समता मोर्चाला सुरुवात होणार आहे। जय 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 भीम, जय 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 भीम। महाबोधी महाविहार, महाबोधी महाविहार, BT1 BT1 दीक्षाभूमी सौंदर्यीकरण, दीक्षाभूमी सौंदर्यीकरण। बिहार सरकार होश में आओ, महाराष्ट्र सरकार होश में आओ, होश में आकर बात करो, बात तो तुमको करनी होगी, वरना कुर्सी खाली करो। जय 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 भीम, जय 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 भीम। सर्वांना नमोबुद्धाय जय भीम। आपण सर्वजण या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे। सर्वांना मैत्रीपूर्ण घ्यावी। महाबोधी पृथ्वीला मुक्त करण्याकरता आज दिनांक 4 तारखेला या संविधान चौकातून समता मार्च निघत आहे आणि संविधान चौकातून दुपारी 1:30 वाजता बहुजन संख्यावर दुपारी 1:30 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल। तो जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना एक ज्ञापन देण्यात येईल आणि त्यानंतर पुन्हा आणखी आपण संविधान चौकामध्ये या ठिकाणी येणार आहोत। तेव्हा आपण सर्व बौद्ध बांधवांना माझी नम्र विनंती आहे की आपण जिथे कुठे असा त्यांनी लवकरात लवकर या समता मार्चमध्ये सामील होण्याकरता 1:30 वाजतापर्यंत या संविधान चौकात येण्याची कृपा करावी अशी भारतीय बौद्ध महासभा, त्याचप्रमाणे विविध पूर्ण संघटनेच्या वतीने, बौद्धांच्या वतीने